नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण क्रियापद हा चॅप्टर बघणार आहोत. क्रियापद म्हणजेच काय, धातू म्हणजेच काय, मूळ शब्द म्हणजेच काय आणि धातू साधित म्हणजेच काय, ते या सर्वांचे उत्तर, क्रियापदाची एकूण प्रकार किती आहेत ते आज या लेक्चर मध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर क्रियापद म्हणजेच काय, क्रियापदाच्या अगोदर तुम्हाला धातू धातू म्हणजे काय हा माहित पाहिजे मित्रांनो. धातू म्हणजेच शब्दातील मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. जर धातूला प्रत्यय लावले, प्रत्यय जोडून जर प्रत्यय जोडला आणि तो जर क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात ना. जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. या सर्वांचं चांगल्या सुशिक्षित पद्धतीने आज आता आपण बघणार आहोत मित्रांनो. तर क्रियापद म्हणजेच काय, क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल अशा शब्दाला धातू साधित असे म्हणतात. पण वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर उदाहरणार्थ आहे तो बसला. म्हणजे तो बसला, तो पूर्ण क्रिया करत आहे. तो पडते, ते पण पूर्ण क्रिया आहे. मला आंबा आवडते, हा आहे मित्रांनो क्रियापद. क्रियापदाच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला धातू म्हणजेच काय हे माहित पाहिजे. धातू म्हणजेच मूळ शब्द, मूळ क्रियावाचक शब्दालाच धातू म्हणतात. जर धातूला प्रत्यय जोडले आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात ना. जर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. तर मूळ शब्द धातू म्हणजेच मूळ शब्द, प्रत्ययरहित म्हणजे त्याला प्रत्यय नाही असा मूळ क्रियावाचक शब्दाला धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे बस, पड, हस म्हणजे फक्त हा. आणि धातू साधित म्हणजेच काय, धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द जर पूर्ण क्रिया दर्शवित नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात. जर धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द तो पूर्ण क्रिया दर्शवित नसेल, पूर्ण क्रिया म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, बस आहे, याला नारा हा प्रत्यय लागला आहे. पण हा बसणारा, हसणारा आणि पडणारा, हे धातूला नारा, नारी, नारे हे प्रत्यय जोडून धातू साधित शब्द तयार होतात मित्रांनो. त्याला धातू साधित क्रियापद म्हणतात. जर धातूला प्रत्यय जोडला आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. तर याच्यात सर्वात अगोदर तुम्हाला धातू म्हणजेच काय ते माहित पाहिजे. धातू म्हणजे सोप्या भाषेमध्ये मूळ शब्द. आणि जर धातूला प्रत्यय लावले तर तो क्रियापदाचे वाक्याचा पूर्ण अर्थ करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात ना. वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात. तेच आहे मित्रांनो. मग इथं धातू साधित शब्द नारा, नारी हा प्रत्यय लावून तयार होत असते जास्तीत जास्त. त्याच्यानंतर आहे क्रियापदाचे प्रकार. आता क्रियापदाचे प्रकार त्याच्या कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार आणि कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार, उत्पत्तीनुसार, कर्ता व कर्म याच्या उत्पत्तीनुसार व कर्ता व कर्म याच्या वाक्य रचनेनुसार असे प्रकार पडतात मित्रांनो 3. तर क्रियापदाचे कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद आणि उभयविध क्रियापद व भावकर्तृ क्रियापद असे एकूण 5 प्रकार पडतात कर्ता व कर्म
याच्या स्थितीनुसार आणि कर्ता व कर्म याच्या उत्पत्तीनुसार सिद्ध क्रियापद पहिला आहे, दुसरा साधित क्रियापद आणि तिसरा आहे अनियमित क्रियापद. त्याच्यानंतर आहे वाक्यरचनेनुसार कर्ता व कर्म याच्या वाक्यरचनेनुसार सहाय्यक क्रियापद. पहिला आहे सहाय्यक, दुसरा आहे संयुक्त क्रियापद, तिसरा आहे प्रायोजक क्रियापद आणि चौथा आहे शक्य क्रियापद. जर मित्रांनो तुम्हाला क्रियापद ओळखा म्हणून येते, जर तुम्हाला क्रियापद ओळखणे सोपं आहे, पण कर्ता आणि कर्म ओळखणे, जर तुम्हाला कर्म ओळखता येत नसेल तर तुम्ही मागच्या टॉपिक मध्ये मी कर्ता व कर्म आणि क्रियापद कशा पद्धतीने ओळखतात ते मी तुम्हाला त्या टॉपिक मध्ये शिकवलेले आहे. जर तुम्ही तो टॉपिक बघितला नसेल तर कर्ता व कर्म कशा पद्धतीने ओळखतात ते बघून घ्या मित्रांनो. ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला कर्ता व कर्म ओळखता आल्या पाहिजे, तेव्हाच तुम्हाला सकर्मक म्हणजे जिथं कर्म असते त्याला सकर्मक असे म्हणतात आणि अकर्मक म्हणजे जिथं कर्म नसते. तर मग तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे की इथं कर्म आहे की नाही आहे. कर्म असेल तर त्याला सकर्मक म्हणतात आणि कर्म नसेल तर अकर्मक म्हणतात. आणि ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक असे म्हणतात, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. तर मित्रांनो तुम्हाला कर्म ओळखणे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. म्हणून जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर तुम्ही मागच्या टॉपिक बघून घ्यावे, तिथे डिटेल मध्ये एकदम सोप्या पद्धतीने कर्ता व कर्म आणि क्रियापद कसा ओळखतात ते मी तुम्हाला सांगितले आहे. मित्रांनो हे प्रकार एक्झाम मध्ये विचारतात. आता याच्यावर आपण त्यांची डेफिनेशन आणि उदाहरण बघू. तर कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरण, सकर्मक क्रियापद म्हणजे त्यामध्ये क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसरा असतो. क्रिया एक जण करतो आणि सोसणारा दुसराच असतो. उदाहरणार्थ आहे सुरेश आंबा खातो. तर इथं आपल्याला क्रियापद ओळखणे, क्रियापद आहे खातो. आता सकर्मक क्रियापद, जिथं सकर्मक क्रियापद म्हणजे काय, जिथं कर्म असते त्याला आपण सकर्मक क्रियापद. मग आपण कर्म कशा पद्धतीने ओळखतो, अगोदर क्रियापद ओळखणे, नंतर क्रियापदाचा धातू ओळखणे. धातू कोणता आहे, खा. तर मग खाणारा कोण, तर सुरेश. हा झाला धातू झाला, हा झाला कर्ता झाला. आणि खाल्लेले काय, तर खाल्लेले आंबा. तर हा मित्रांनो आंबा हा कर्म आहे, म्हणजे हा सकर्मक क्रियापद आहे. आता मंगेश क्रिकेट खेळतो. तर इथं क्रियापद कोणता आहे, खेळतो आहे. तर इथला धातू कोणता आहे, खेळ. तर मग खेळलेली क्रिया, खेळलेले काय, लेले काय हा विचारायचा आहे ना प्रश्न. जेव्हा आपण कर्म शोधतो तेव्हा लेले काय आणि कर्ता शोधायचा असेल तर करणारा कोण हा विचारतो. खेळणारा कोण, खेळ म्हणजे धातूला नारा लावतो. आणि जेव्हा कर्म ओळखायचं असेल तर लेले काय, तर तिथं खेळणारा कोण, खेळलेले काय, क्रिकेट. तर हा क्रिकेट आहे मित्रांनो कर्म आणि कर्ता आहे मंगेश. तर हा सकर्मक क्रियापदाचा उदाहरण आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. ज्या वाक्यामध्ये कर्म नसते, सकर्मक मध्ये कर्म असते आणि अकर्मक मध्ये कर्म नसते. अकर्मक मध्ये कर्म नसते. तर अकर्मक क्रिया ही कर्त्यापासूनच सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते. कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते. पण क्रिया करणारा एक आणि सोसणारा एकच असतो ना. सकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणारा एक आणि सोसणारा दुसराच असतो. पण अकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणारा एक आणि सोसणारा पण एकच असतो. उदाहरणार्थ आहे एकच असतात. उदाहरणार्थ ती मोठ्याने हसली. तर मित्रांनो इथं एवढा लक्षात न ठेवता तुम्हाला कर्ता आणि कर्म जर ओळखता
आला तर तुम्हाला अकर्मक आणि सकर्मक क्रियापद व द्विकर्मक क्रियापद हे तुम्हाला ओळखता येतील. तर इथं अगोदर कोणता, इथं अगोदर आपल्याला क्रियापद ओळखायचे. क्रियापद ओळखला हसली आहे, तर क्रियापदाचा आपल्याला धातू शोधायचा आहे. धातू म्हणजे मूळ शब्द. तर धातू कोणता आहे, हस. हस. आणि आपण जेव्हा आपल्याला काय शोधायचं आहे, कर्म शोधायचे आहे. तर कर्म शोधताना आपण धातूला लेले काय हा प्रश्न विचारतो. तर हसलेली मुलगी आहे म्हणून हसलेली काय. हसलेली काय, हसलेली काय आहे का, हसलेली काय नाही, म्हणजे हा अकर्मक आहे, कारण की इथं कर्मच नाहीये म्हणून. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक म्हणतात. तर हसलेली काय, इथं हसलेली काय म्हणजे इथं या हसलेली काय तो कर्मच नाहीये, त्यामुळे हा अकर्मक आहे. त्याचप्रमाणे इथं सिरलेले वारे, इथं क्रियापद कोणता आहे, सिरले. तर सिरलेले काय, वारे. तर इथं आहे मित्रांनो कर्म. त्याच्यानंतर आहे द्विकर्मक. आपण अगोदर बघितलं सकर्मक, अकर्मक आणि दुसरा द्विकर्मक. द्विकर्मक म्हणजे दोन कर्म. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात त्यांना द्विकर्मक असे म्हणतात. मग ते दोन कर्म कोणते, पहिला प्रत्यक्ष कर्म. ज्या वाक्यामध्ये दोन कर्म असतात, मग ते दोन कर्म कोणते, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म हा वस्तुवाचक असते आणि अप्रत्यक्ष कर्म हा व्यक्तिवाचक असते. उदाहरणार्थ आहे, आजीने नातनीला गोष्ट सांगितले. तर नातनीला हा आहे मित्रांनो, जे याच्यामध्ये जेव्हा पण प्रत्यक्ष कर्म व अप्रत्यक्ष कर्म जर तुम्हाला ओळखायचे असेल तर अप्रत्यक्ष कर्माला व्यक्तिवाचक असते आणि प्रत्यक्ष कर्म हा वस्तुवाचक असते. म्हणजे हा नातनीला हा अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट हा प्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म व प्रत्यक्ष कर्म. त्याच्यानंतर आहे मित्रांनो उभयविध क्रियापद. याच्यावर मित्रांनो एक्झाम मध्ये प्रश्न येत असतात. उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद म्हणजे एकच क्रियापद सकर्मक आणि अकर्मक ह्या दोन्हीची कार्य करते, त्याला उभयविध क्रियापद. हा लक्षात तुम्हाला नाही राहिला तरी उभयविध क्रियापदामध्ये क्रियापद आहे ना तो सेम असते. जसा इथं उघडली आहे, तिने घराची खिडकी उघडली, तिच्या घराची खिडकी उघडली. तर हे मित्रांनो दोन क्रियापद सेम असतात, तेच क्रियापद असतात, त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर भाव कर्तृ क्रियापद. भाव कर्तृ क्रियापद. क्रियेचा भाव हाच त्याचा कर्ता असतो. म्हणजे जो क्रियेचा भाव असतो हाच त्याचा कर्ता असतो, त्याला भाव कर्तृ क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ आहे मळमळते, सडजडते म्हणजे हा क्रियेचा भाव असतो. मळमळते, गडगडते, उडवडते असे शब्द येत असतात मित्रांनो, ते क्रियेचा भाव दर्शवितात. त्याच्यानंतर आहे उत्पत्तीनुसार. उत्पत्तीनुसार हे प्रकार पडतात मित्रांनो सिद्ध, साधित आणि अनियमित. तर सिद्ध क्रियापद म्हणजे सिद्ध म्हणजे मूळ शब्द असते आणि त्या मूळ शब्दापासून सिद्ध शब्द तयार करते, त्याला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. क्रियावाचक मूळ शब्दाला प्रत्यय लावून सिद्ध क्रियापद तयार होतात. जसा जा, ऊस, बट, कर, ये असे हे मित्रांनो जे सिद्ध शब्द असतात त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे साधित क्रियापद. शब्दाच्या वेगवेगळ्या जातीपासून तयार होणाऱ्या क्रियापदांनाच साधित क्रियापद. आता म्हणजे शब्दाच्या जाती कोणत्या, शब्दाच्या एकूण जाती 8 आहेत. जसा नाम, विशेषण, क्रियापद हे शब्द लावून सन्या साधित क्रियापद तयार होतात. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तिसरा प्रकार अनियमित क्रियापद.
अनियमित क्रियापद, ज्या क्रियापदाचा धातू आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्या क्रियापदाला अनियमित क्रियापद असे म्हणतात. आता अनियमित क्रियापद कोणते आहेत? आहे, नाही, नावे, लगे, न पाहिजे असे शब्द मित्रांनो. हे आहे, नाही, नवे, पाहिजे, न लगे हे शब्द आहेत. हे शब्द वाक्याच्या शेवटी येत असतात मित्रांनो, त्याला अनियमित क्रियापद म्हणतात. आतापर्यंत आपण काय शिकलं जर एकदा बघून दाखव मित्रांनो. क्रियापद म्हणजेच काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियापदाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आणि जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल त्याला धातुसाधित असे म्हणतात. त्याच्या अगोदर मित्रांनो सर्वात तुम्हाला माहित काय पाहिजे? धातू. धातू म्हणजेच मूळ शब्द. त्या मूळ शब्दाला जर प्रत्यय लावला ना, जर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात, आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातुसाधित असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण क्रियापदाचे प्रकार पडला. कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार किती प्रकार पडतात? 5. सकर्मक ज्याच्यामध्ये कर्म असते, अकर्मक ज्याच्यामध्ये कर्म नसते, आणि द्विकर्मक ज्याच्यामध्ये 2 कर्म असतात. कोणकोणते? प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. आणि उभयविध ज्याच्यामध्ये क्रियापद सेम असते त्याला उभयविध. आणि भाव करतो, क्रियेचा भाव हाच कर्ता असतो. जसा उदाहरणार्थ गडगडते, मळमळते, खडखडते असे शब्द असतात त्याला भाव करतो क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर कर्ता व कर्म याच्या उत्पत्तीनुसार 3 प्रकार पडतात. सिद्ध शब्द, साधित शब्द आणि अनियमित शब्द. सिद्ध शब्द कोणते आहेत? सिद्ध शब्द म्हणजेच मूळ शब्द. मूळ शब्दाला प्रत्यय लावून जो शब्द तयार होता त्यांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर साधित क्रियापद, शब्दाच्या जातींना प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना साधित क्रियापद असे म्हणतात. त्याच्यानंतर अनियमित क्रियापद. अनियमित क्रियापद कोणकोणते आहेत? अनियमित म्हणजे त्या शब्दाचा धातू कोणता आहे हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही अशा क्रियापदाला अनियमित क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणकोणते शब्द आहेत मित्रांनो? आहे, नाही, नवे, लागू असे शब्द येत असतात. त्याच्यानंतर आहेत आता आपले उरलेले आहेत वाक्य रचनेनुसार 4 प्रकार पडतात. सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद आणि सख्य क्रियापद. तर सहाय्यक क्रियापद, सहाय्य म्हणजेच काय असते? सहाय्य आपण म्हणतो दुसऱ्याला सहाय्य करतो, म्हणजे दुसऱ्याला आपण मदत करतो. तर ज्या वाक्यामध्ये दुसऱ्याला सहाय्य, ज्या वाक्याचा धातू सहाय्य करते किंवा दुसऱ्याला मदत करते त्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. सहाय्यक क्रियापद हे कधी एकटे नसतात, ते धातू साधिता बरोबरच येत असतात. आणि त्या सहाय्यक क्रियापदामध्ये एकच क्रिया असते. ते आता आपण लिहिणार आहोत मित्रांनो. बघा, जर मित्रांनो याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. खाली मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन मी एवढा पोहोचून टाकतो. सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद धातू, वाक्यातील धातू साधिताला सहाय्य किंवा मदत करणारे क्रियापदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. सहाय्य क्रियापद, सहाय्य क्रियापद, क्रियापद वाक्यातील धातू साधिताला सहाय्य, वाक्यातील धातू साधिताला सहाय्य किंवा मदत करणाऱ्या, वाक्यातील धातू साधिताला सहाय्य किंवा मदत करणाऱ्या क्रियापदाला क्रियापद
पदाला सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. सहाय्य क्रियापद म्हणतात. सहाय्य क्रियापद म्हणतात. वाक्यातील धातू साधिताला सहाय्य किंवा मदत करणारे क्रियापदाला धातू साधित असे म्हणतात. सहाय्य क्रियापद कधी एकटे नसतात. दुसरा आहे सहाय्य क्रियापद कधीही एकटे नसतात. कधीही एकटे नसतात. तर मग ते कोणासोबत येत असतात? धातू साधित. ते नेहमी धातू साधिता सोबत येत असतात. धातू साधिता सोबत येत असतात. धातू साधिता सोबत येत असतात मित्रांनो. वाक्यातील धातू साधिताला सहाय्य व मदत करणाऱ्या क्रियापदाला धातू साधित असे म्हणतात. सहाय्य क्रियापद उदाहरणार्थ आहे. सहाय्य क्रियापदामध्ये मित्रांनो एकच क्रिया असते. वाक्यात एकच क्रिया असते. एकच क्रिया असते. उदाहरणार्थ आहे. वाक्यामध्ये एकच क्रिया असते मित्रांनो. ही एकच क्रिया वाक्यामध्ये एकच क्रिया असते. उदाहरणार्थ याच्यामध्ये माकड झाडावर चढत आहे. माकड झाडावर चढत आहे. तर मित्रांनो माकड झाडावर चढत आहे म्हणजे चढणे ही एकच क्रिया आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो संयुक्त क्रियापद. पहिला आहे. दुसरा आहे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. आता संयुक्त क्रियापद म्हणजे जिथं दोन क्रियापद असतात. दोन क्रियापद. तर संयुक्त क्रियापद हे धातू साधित व सहाय्य क्रियापद मिळून बनलेले असतात. त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात मित्रांनो. त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात. त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ आहे. यामध्ये या वाक्यात दोन क्रिया असतात. सहाय्य क्रियापदामध्ये एकच क्रिया असते मित्रांनो आणि संयुक्त क्रियापदामध्ये दोन. संयुक्त क्रिया म्हणजे दोन क्रियापद असतात आणि सहाय्य क्रियापदामध्ये फक्त एकच क्रियापद असते. आता याच्यानंतर उदाहरणार्थ बघू मित्रांनो आपण. उदाहरणार्थ सहाय्यामध्ये दोनच. आता उदाहरण बघू. राजू अभ्यास करून झोपला. यामध्ये मित्रांनो करून पण झाला आणि झोपला पण. ह्या दोन क्रिया आहेत मित्रांनो. दोन क्रिया. या दुसरा आहे बाळ एवढा लाडू खाऊन टाक. तर मित्रांनो खाऊन टाक इथं दोन क्रिया आहेत. खाऊन टाक अशा दोन क्रिया आहेत म्हणून हे दोन झाल्या. म्हणून यांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. याच्यानंतर आहे प्रायोजक क्रियापद आणि सख्य क्रियापद. प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता
स्वतः क्रिया करत नसतो तो दुसऱ्याकडून केली जाते. प्रायोजक क्रियापद समजलं मित्रांनो. करता क्रिया स्वतः करत नाही, तो दुसऱ्याकडून करतो, म्हणून त्यांना प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. तिसरा प्रायोजक क्रियापद. प्रायोजक क्रियापद. करता स्वतः क्रिया करत नाही. करता स्वतः क्रिया करत नाही. क्रिया करत नाही. करत नाही. दुसऱ्यांकडून करविला जाते. दुसऱ्यांकडून करविला जाते. इथं काही शब्द आहेत मित्रांनो ओळखण्याकरिता शब्द. ते शब्द जर तुम्ही व्यवस्थित कधी शेवटी क्रियापदाच्या शेवटी असतात. विले, विली, वितो, विते हे शब्द असतात मित्रांनो क्रियापदाच्या शेवटी. क्रियापदाच्या शेवटी विले, विली, विते आणि वितो हे शब्द असतात मित्रांनो. हे शब्द असतात. क्रियापदाच्या शेवटी विले, विली, वितो असे हे एकूण 4 शब्द असतात मित्रांनो. हे 4 शब्द असतात क्रियापदात. सहाय्य क्रियापद झाला. सहाय्य क्रियापदामध्ये फक्त एकच क्रिया असते आणि संयुक्त क्रियापदा म्हणजे 2 क्रिया असते. आणि प्रायोजक क्रियापदामध्ये विले, विली, वितो हे क्रियापदाच्या शेवटी असतात. प्रायोजक क्रियापदामध्ये करता क्रिया करत नाही, तो दुसऱ्यांकडून करविला जाते, त्याला प्रायोजक क्रियापद असे म्हणतात. आणि शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता दाखविल्या जाते. शक्य क्रियापद. शक्य क्रियापद कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता दाखवते. क्रिया करण्याची शक्यता दाखवते. शक्यता दाखविते. शक्य क्रियापद म्हणजे क्रियापद हा कर्त्याची शक्यता दाखवते, त्याला म्हणतात. त्याच जसं आपण प्रयोजक क्रियापदामध्ये क्रियापदाच्या शेवटी विले, विली, विते आणि वितो हे शब्द येतात, त्याचप्रमाणे इथे वते आणि वितो हे शब्द येतात. क्रियापदाच्या शेवटी वते आणि वतो हे शब्द येतात. हे शब्द येतात मित्रांनो. 2 शब्द येतात इथं. उदाहरणार्थ चालवतो आणि हसवतो. हसवते. चालवते आणि हसवतो. वते हे शब्द येत असतात मित्रांनो. याच्यानंतर हे 2 शब्द आहेत, हे पण शक्य क्रियापदामध्ये येत असतात. हे झाले सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद आणि अनियमित क्रियापद. जर मित्रांनो तुम्हाला सहाय्य क्रियापद म्हणजे काय, सहाय्य क्रियापदामध्ये फक्त एकच क्रिया असते, तो दुसऱ्याला सहाय्य करते आणि मदत करते, हे तुम्हाला लक्षात राहील. त्याच्यानंतर आहे संयुक्त. संयुक्त म्हणजे 2 क्रियापद असतात, म्हणजे तिथं 2 क्रिया असते. 2 क्रियापद नाही, 2 क्रिया असते मित्रांनो. क्रिया म्हणजेच क्रियापद असतात ते. संयुक्त आणि प्रायोजक क्रियापदामध्ये कर्ता क्रिया स्वतः करत नाही, तो दुसऱ्याला करविला जाते आणि तिथं शब्द असतात.
हे ओळखण्याची वितो, विते आणि वितो, विते हे शब्द असतात मित्रांनो. आणि शक्य क्रियापदामध्ये कर्त्याला क्रिया करण्याची शक्यता दाखविते म्हणून त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात. आणि क्रियापदाच्या शेवटी वते आणि वते व वतो हे शब्द असतात. हे झाले एकूण क्रियापदाचे प्रकार मित्रांनो. तर आज आपण काय काय शिकलं? क्रियापद म्हणजेच काय, अगोदर आपण धातू म्हणजेच काय, जर धातू वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात ना, वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण क्रियापदाचे प्रकार शिकलं, ते पूर्ण त्यांची डेफिनेशन काय आहे आणि त्यांचे उदाहरण काय आहे हे मित्रांनो एक्झाम मध्ये येत असतात. क्रियापद जर तुम्हाला याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कर्ता ओळखणे, कर्म ओळखणे आणि क्रियापद ओळखणे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर 9637064374 ह्या नंबरवर नोट्स म्हणून पाठवा मित्रांनो. तुम्हाला ग्रुपमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. नमस्कार, थँक्यू. स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो.